हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया, आजचं रुटीन काय काय आहे। आणि आज ना मी चिकन बनवत आहे। इथं चिकनचीच तयारी चालू होती। संडे होता तर संडेला ना चिकन वगैरे बनवतो, जास्त काही बनवत नाही, म्हणजे कधी कधी तरी बनवतो। आणि आज आपल्या इथं समोरच्या मराठी ताई आहेत ना, त्या पण निघाल्या होत्या, म्हणजे पोस्टिंगच जाणार आहेत त्या। त्यांचं पोस्टिंग आलं आहे, त्यांची रूम वगैरे खाली करून सगळं सामान वगैरे घेऊन त्या चालल्या होत्या। त्यांना पण मला स्वयंपाक वगैरे द्यायचा होता। तर आता इथं चिकनला ना मी थोडं मॅग्नेट करून ठेवत आहे, हळद मीठ लिंबू वगैरे लावून ठेवतं, जेणेकरून त्याचा जो वास वगैरे येतो ना तो येत नाही। थोडं लिंबू वगैरे लावून ठेवायचं, अर्धा तास 15 मिनिटं जेवढा वेळ ठेवू शकता तेवढा वेळ ठेवू शकतोय। आणि थोड्या वेळ चिकन मॅग्नेट थोडा वेळ मॅग्नेट म्हटलं भांडे वगैरे आहेत ना, किचन कट्टा पूर्ण भरला होता, सगळा रिकामा करून घेते, कारण आता स्वयंपाक बनवायचा आहे। तर मला थोडं किचन कट्टा क्लीन असला ना मग पटपट कामं सुचतात। आणि आता त्या ताई इथून कायमच्याच चालल्या आहेत, तर मनामध्ये खूप वाईट पण वाटते, पण काय करणार, पोस्टिंग आलं तर सर्वांनाच जायचं आहे। आणि आपण बघा आता एवढा छान इथं संसार मांडलेला असतोय, तो संसार पूर्ण मोडायचा आणि दुसरीकडे जाऊन मांडायचा खूप अवघड असतं। खूप म्हणजे खूपच त्या ताईंना तर म्हणजे जेव्हापासून कळाले ना जायचं आहे सगळं आवरून किंवा सोडून, मनामध्ये खूप वाईट वाटत होतं, पण जावं तर लागतंय, कारण नोकरीच अशी आहे आपली की आपल्याला 3-3 वर्षानं सोडून सगळं जावं लागते। चला काही नाही। आणि आता इथं माझा स्वयंपाक चालू होता, त्यांना हा स्वयंपाक बनवून द्यायचा आहे, कारण त्यांनी रात्रीच ना त्यांची भांडी गॅस वगैरे सगळं पॅक केलं होतं। सकाळी गाडी येणार होती सामान वगैरे भरायला, आणि त्यांची गाडी पण आता बाहेर आली होती, सामान वगैरे भरत होते सगळे, फौजी वगैरे गेले होते हेल्प करायला, कारण सामान भरपूर असतं, आपण सगळ्या गोष्टी घेऊन जायचं म्हणलं तर खूप असं सामान होऊन जातं। आणि घरातलं सगळे एक वस्तू व्यवस्थित पॅक करायची, भरपूर दिवस पण लागतं पॅक करायला। आणि आता इथं बघा एका साईडला मी चिकन फोडणी देते, चिकन आपलं शिजायला वगैरे टाकीन, त्याच्यानंतर भात वगैरे पण बनवायचं आहे। एका साईडला इंडक्शनवरती गरम पाणी ठेवलं होतं, कारण चिकन जेव्हा बनवतो ना तेव्हा जास्त करून गरम पाण्याचा वापर करायचा, चिकन छान टेस्टी बनतं। चला तर आता पटपट लागते कामाला, कारण त्या ताईंना लवकर पण निघायचं होतं। स्वयंपाक वगैरे आवरून त्यांना जेवायला देते आणि नंतर मग माझ्या बाकीची कामं बघते। चला तर आता लागूया कामाला आणि बोलते नंतर। आणि आता ना एका साईडला चिकन वगैरे फोडणी टाकलं होतं, आणि दुसऱ्या साईडला भात वगैरे लावून घेते। आणि पटपट म्हटलं चला आवरूया, दोन्ही साईडला ठेवलं होतं गॅसवरती, आणि इंडक्शनवर गरम पाणी वगैरे केलं ना पटपट होते सगळं। आता भात ना जिरा राईस करायचा होता, छान असं तांदूळ वगैरे भाजून घेतो, आणि इथं पाणी ना मी गरम करून ठेवले, तांदूळ भाजले की लगेच मग त्यात गरम पाणी वतलं ना लगेच उकळी येते, पटपट जेवण होऊन जाते। चला तर आता पटपट आवरते। आणि आता नाही तर बघा ती गाडी आली होती त्यांचं सामान भरून नेण्यासाठी, आता सर्वजण इथं हेल्प करतायत, सामान सगळं भरायचं होतं या ट्रकमध्ये। आणि आता इथं माझं भात वगैरे एका साईडला ठेवलं, आणि चिकन वगैरे पण शिजलं होतं, तर चला म्हटलं भाकरी वगैरे बनवूया, आणि चिकन बरोबर वगैरे भाकरी छान लागते। आता आहेच माझ्याकडं पीठ भाकरीचं, तर चला म्हटलं त्या ताईंना पण बनवून देऊया, कारण भाकरी आणि चिकन वगैरे छान लागतं। गावाकडून येताना मी भाकरीचं पीठ आणलं होतं, तर सर्वांनाच आज भाकरी बनवणार आहे। चला आता पटपट भाकरी वगैरे बनवून घेते। आणि आता इथं माझ्या भाकरी वगैरे चालूच होत्या, तोपर्यंत फौजींनी सांगितलं होतं अर्णवला की थोडंसं सरबत किंवा ग्लुकोंडी वगैरे बनवून द्या। खाली सर्वजण इथं सामान वगैरे भरत आहे, तर गरमीचे दिवस होते,
सर्वजण थकून गेले होते. चला म्हटलं मी ग्लुकोंडी वगैरे बनवून देते आणि भाकरी अजून राहिल्याच होत्या शिल्लक, तोपर्यंतच मध्येच हे काम आलं. चला म्हटलं काही नाही, पटपट बनवून देऊया, कारण गरमी आहे, गरज आहे या सर्वांची. आणि आता इथं ना माझं बघा भाकरी वगैरे सगळ्या बनवून झाल्या आहेत. आज थोड्या जास्त भाकरी बनवाव्या लागल्या, कारण द्यायच्या आहेत म्हटलं थोड्या जास्त बनवल्या. इथं चिकनचा रस्सा वगैरे बनवला, भात वगैरे बनवला आणि आज ना सुक्कं वगैरे असं वेगळं नाही, एकच भाजी म्हणजे चिकनची बनवली होती, कारण त्यांना पण जायचं होतं, वेळ होत होता जास्त, माझ्याकडं पण टाईम नव्हतं. आणि आता ते सगळं आवरलं. चला म्हटलं भांडी वगैरे सगळी घासून घेऊया. खूप अशी भांडी पडतात, चिकन वगैरे बनवलं ना खूपच भांडी पडतात. चला आता ही सगळी भांडी वगैरे क्लीन करून घेतो. त्या ताईंचं समोर आवरायचं चाललं होतं, त्यांना मी जेवण वगैरे देऊन आलं. म्हटलं तुम्ही तोपर्यंत जेवण करा, मी माझी कामं आवरतो, नंतर आता त्या जातील थोड्या वेळानं. चला मग आता पटपट भांडी घासून त्यांना बाय बाय करायला जाऊया. आणि आता ना इथं बघा त्या ताई निघाल्या होत्या, तर आता इथं आम्ही आलोय खाली. आणि त्यांचा ट्रक वगैरे ना सगळं सामान वगैरे भरून झालं होतं आणि खूप वाईट वाटत होतं, कारण त्या आपल्या महाराष्ट्राच्या होत्या ना, त्यामुळे थोडं जास्तच वाईट वाटत होतं. कारण आपल्या भाषेचं असलं ना तर आपण त्यांना आपलं सुख दुःख म्हणा काही पण असून ते सांगू शकतोय. आणि जरा म्हणजे वेगळ्या लँग्वेजचं असलं ना तर त्यांच्यासोबत आपण एवढं कम्फर्टेबल राहत नाही, जेवढं तेवढंच बोलतो, म्हणजे कामापुरतं, जास्त असं काही बोलत नाही. आणि ह्या मराठी ताईंना मला माझ्या बहिणीसारख्याच होत्या. आमच्या दोघींचं काही पण असून ते काही वेगळं बनवायचं किंवा काहीही दोघी शेअर करायचं. चला आता त्या निघाल्या आहेत. अंडी हाय, मी बघितलं होता काय कॅम्परचा ग्लास. पाणी कसलं सांगा बाटला भरून घेतला वाटतं ना. अरे काय फ्रीज मध्ये येतात त्याच्यात घर तसाच होता. बंद करायला पाहिजे. आणि आता तो नको असणारा क्षण आलाच. आणि आता त्या ताई निघाल्या आहेत, फायनली त्यांचं जायचं टाईम झालं. खूप वाईट वाटत होतं. म्हणजे ह्यामधल्या ताई आहेत ना, त्या पण मराठीच आहेत, त्या रडत होत्या, कारण थोड्या दिवसानं मी पण जाणार आहे. तर त्या म्हटल्या तुम्ही दोघे गेल्यावर मला गमणार नाही. म्हटलं काय आता करणार, जावं तर लागतंय हळूहळू सर्वांनाच. त्यांचं अजून पोस्टिंग आलं नव्हतं, माझं आणि ह्या ताईंचं पोस्टिंग आलं आहे. आणि हळूहळू आता सर्वांनाच इथून जावं लागेल, कारण 3 वर्ष झाली की सर्वांनाच जावं लागते. वाईट वाटतं, पण चला काय करणार, जसं आहेत ना प्रोसेस तशी केली पाहिजे. आणि हे बाळ पण पाठीमागं लागलं होतं त्या ताईंच्या. खूप वाईट वाटतंय, पण चला निघाल्या आहेत आता, त्यांना बाय बाय करूया. आणि मन खूप दुःख झालं मला तरी. 1 आठवड्यानं खूप वाईट वाटलं होतं. आता हळूहळू थोडंसं आम्ही सावरले, कारण दिवसभर आम्हाला सवय झाली होती त्यांच्याशी बोलण्याची म्हणा, दिवसभर हाक मारायची. आणि आता थोडंसं ठीक आहे. चला तर आता जाऊया घरी. आणि आता ना त्या ताईंना बाय बाय करून निघालो. आता घरातली कामं आवरूया. आणि वाईट तर वाटतं, पण काय करणार, सगळ्यांनाच जायचं आहे. आता थोड्या दिवसांना आम्ही पण जायला तर पाहिजे. आणि आता मला ना सवय लागली होती दिवसभर त्यांना हाक मारायची. ताई आणि त्यांची मुलांची पण, आमच्या अर्णवला खुनाला सवय लागली होती, दिवसभर आम्ही हाका मारायचं. आणि आता वाईट वाटतं बघा, त्या इथं राहत होत्या आणि मी इथं राहत होतो, दिवसभर आमचं काही ना काहीतरी बोलायचं. आणि आता आम्ही जेवलो नव्हतो. मी म्हटलं त्या ताई वगैरे गेल्यानंतर आरामात जेऊया, कारण जेवायला बसणार आणि परत त्या निघल्या तर मग जायला होणार नाही, वाईट वाटेल. तर चला म्हटलं आता जेऊया आपण. फौजी पण आले होते, सर्वांना आता जेवायला इथं वाढत आहे. चिकन वगैरे बनवलं होतं, भाकरी मस्त, आज चिकन भाकरी वगैरे खाऊया. चला तर आता पटपट जेवून घेतो आणि नंतर बोलतो. आणि दुपारी जेवण वगैरे झालं, थोडा वेळ आराम केला.
आणि आता संध्याकाळची वेळ होते, चहा वगैरे बनवूया. आणि आज संडे होता तर फौजींना थोडं लेट जायचं होतं, त्यामुळं सगळी कामं आरामात चालू आहेत. चला तर चहा वगैरे घेते आणि नंतर बोलते. आणि आता आमचा ना म्हणजे चहा वगैरे झाला आहे आणि आता 5:30 वाजले. थोड्या वेळापूर्वी चहा वगैरे केला. फौजींना ड्युटीला जायचं होतं तर म्हटलं चला चहा वगैरे घेऊया. हलकी हलकी गरमी आहे, थोडं 2 दिवस झालं पाऊस पडल्यामुळं गरमी थोडी कमी झाली आता. आणि आता किचन वगैरे सगळं क्लीन केलं. दुपारची भांडी वगैरे खूप होती, कारण आज त्या ताईंना जेवण वगैरे दिलं ना, सकाळी खूप अशी भांडी होती ती क्लीन केली. आणि नंतर जेवलेली भांडी तशीच ठेवली, थोडासा आराम केला. आणि आता ना आमचं संध्याकाळी थोडं वॉकिंगला जायचं वगैरे सगळ्यांच्या बरं असतं ना, तर आज थोडंसं वाईट वाटते की त्या ताई पण नाहीत बरोबर जायला. आणि अर्णव कोणाला पण थोडं उदास आहेत, मी त्यांना थोडं खाली पाठवले. पण काय करणार, जायला तर पाहिजेच. चला आता कपडे वगैरे आहेत ना सगळे घड्या घालून घेते. आणि आज ना संडे आहे, थोडं फौजींना टाईम आहे, तर म्हटलं चला थोडं बाहेर काहीतरी खाऊन येऊया. बरेच दिवस झालं मोमोज वगैरे खाल्ले नाही, तर आज बघूया मोमोज खायचं मन होते. भेटले तर खाऊन या. वेळ झाला आहे असं तर 8:30 वाजल्यात, जर असले तर खायचं, नाहीतर यायचं मग आईस्क्रीम वगैरे खाऊन. थोडं बरं वाटतं संडेला थोडं बाहेर जायचं. आणि आता थकवा पण आला आहे, 2-3 गावाकडनं आल्यापासून काही ना काहीतरी काम कुठं बाहेर गेलं नाही. चला तर जाऊया आणि बघूया मोमोज खायचे. आणि इथं ना आम्ही पोचलो होतो. हॉटेल नाही, नॉर्मलच असं शॉप होतं. आणि तिथं खाण्यापिण्याचं म्हणजे नाश्त्याचे वगैरे आयटम्स मिळतात. तर आल्यानंतर आम्ही इथं रसमलाई ऑर्डर केली होती आणि आम्ही पहिल्यांदाच ट्राय केली, पण खूप छान वाटलं, खूप टेस्टी होती. मुलांना वाटलं आईस्क्रीम वगैरे आहे की काय, पण ती रसमलाई होती. त्याच्यानंतर बघा इथं आमचे मोमोज वगैरे आले होते. आणि ही उकडलेले मोमोज आहेत, त्यामुळे थोडंसं बनायला पण टाईम लागतं. ते उकडून वगैरे देतात, तोपर्यंत आम्ही इथं रसमलाई वगैरे ट्राय केली. चला आता खाऊन वगैरे झालं, घरी जाऊया. आणि आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्याने खूप सगळं प्रेम करा, मोठ्याने खूप सगळा आशीर्वाद द्या. भेटूया अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. ओके बाय. जय महाराष्ट्र.